हॅलो, वेलकम बॅक टू मानसी कांबळे ब्लॉग. तर आज मी आणि माझी दीदी आणि माझ्या मामाच्या मुली आम्ही केवळताईसोबत जे आहे शेतामध्ये जात आहोत. तर चला मग आता आपण जाऊया शेतामध्ये. तर जसं की तुम्ही पाहू शकता, आता आम्ही शेतामध्ये जाण्यासाठी निघालो आहोत. मध्ये आम्हाला गाई हे सगळं दिसलं, खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर आम्ही आज शेतात निघालो आहे. तर माझी छोटी बहीण आणि मोठी बहीण जे आहे ते पुढे जात आहेत. तर आम्हाला मध्ये विहीरही लागली. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे ज्वारीचं पीकही आम्हाला रस्त्यामध्ये भेटलं होतं. त्यानंतर आम्ही पुढे चलत होतो. रस्ता थोडा मोठा होता, पण आम्ही चालत होतो. मग फायनली आम्ही जे आहे तिथे शेतामध्ये पोहोचलो, जिथे जसं की तुम्ही पाहू शकता की हरभरा जे आहे, हरभराचं पीक आलं होतं. तर ते पीक आहे जे सुकलं होतं, तर ते आम्हाला काढायचं होतं. तर हे बघा, हा सुकलेला जो हरभरा आहे मी तुम्हाला आता दाखवला. तर आता सगळे जे आहेत जात आहेत हरभरा जो आहे तो काढण्यासाठी. तर जसं की तुम्ही पाहू शकता की आता माझी दीदी आणि केवळताई हे सगळेजण आता हरभरा काढण्यासाठी स्टार्टिंग करत आहेत. तर केवळताई आणि जे अण्णा आहेत ते त्यांना शिकवत आहेत की कसा हरभरा जो आहे प्रॉपर काढायचा असतो. तर माझी दीदी आणि मामाची मुलगी हे सगळेजण जे आहेत ते हरभरा पहिल्यांदाच काढत होते. तर मी विचार केला मीही जाते. खेच तुझ्याकडे, खेच तुझ्याकडे. हां, एक एक टाकलं दे. असं टाक ना, ते एकत्र करून टाकू का? असं कुप्पा करायचं. हा, असं रानमाळ इचकून टाकायचं नाही असं. तर तुम्ही पाहू शकता की मी पहिल्यांदाच हे सगळं ट्राय केलं, पण मी खूप सारं काढून ठेवलं होतं. त्यानंतर मला जसा वेळ मिळाला तसं मी काही फोटोशूट केले. त्यानंतर मी तिथे फ्लॉवर पाहिले, टोमॅटो, कापूस आणि तिथे काही कांद्याचं प्लांटिंग केलं होतं. त्यानंतर पुढे मी जसं गेले तसं मला बीटरूट पण दिसलं, जे बीटरूटचं झाड लावलं होतं. त्यापुढे काही पिवळी फुलं त्यांनी तिथे लावली होती. खूप छान वाटत होतं हे सगळं पाहून मला. त्यानंतर आम्ही सगळेजण बसून हरभरा खात होतो. तर आम्ही घरी जात आहोत. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. तर मग बाय.